नमस्कार, कायद्याचं बोला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी संतोष जाधव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रहो, भारतीय दंड संहिता 1860 मधील काही महत्त्वपूर्ण तरतुदी आणि महत्त्वपूर्ण प्रकरणांचा आपण आढावा घेतोय. गेले 8-10 दिवसांपासून आपण भारतीय दंड संहितेतल्या काही महत्त्वाच्या अपराधांविषयी, अपराधांमधील शिक्षेच्या तरतुदींविषयी, वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आज आपण अतिशय एक छोटासा टॉपिक घेतलेला आहे. माझ्या मते प्रकरण 13वा आहे. या 13व्या प्रकरणामध्ये आपल्याला वजन आणि माप, वजन आणि माप माहिती आहे तुम्हाला, वजन आणि माप जे दररोजच आपल्याला बाजारामध्ये या संदर्भातल्या व्यवहारांमध्ये उपयोगात येतात. वजन आणि माप, वजन आणि माप आपल्याला कुठं कुठं लागतात? दररोज म्हणजे दररोज आपल्याला वजन आणि माप बघावं लागतं. वजन, वस्तू एखादी आपण घेत असतो किंवा खरेदी करत असतो किंवा एखाद्याला देत असतो, विकत असतो. खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये वजन आणि माप याला अतिशय महत्त्व आहे. वजन आणि माप म्हणजे एखादी वस्तू मोजायची आहे, ते किलोमध्ये असेल, द्रव्य स्वरूपात असेल तर लिटरमध्ये असेल किंवा आणखी काय. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू दैनंदिन व्यवहारामध्ये द्रव स्वरूपात असेल अथवा घन स्वरूपात असेल, त्या वस्तू देण्या आणि घेण्यासाठी आपण वजन आणि माप यांचा विचार करतो आणि त्या हिशोबाने त्यांना त्याचे पैसे देत असतो. तर आता ह्याच्यामध्ये भारतीय दंड संहितेचा कसा संदर्भ आहे, काय संबंध आहे? तर वजन आणि माप ही अचूकच असली पाहिजेत, अचूकच असली पाहिजेत. वाक्य पुन्हा एकदा ऐका, वजन आणि माप अचूकच असली पाहिजेत. आता आपण दररोज ह्याच्यामध्ये फिरतो, बाजारामध्ये व्यवहारामध्ये खरेदी विक्री करत असतो. आपण कधी तर बघितलं का वजन? आपल्याला समजा 10 किलो आपण धान्य घेत आहोत, तर 10 किलो धान्य घेत असताना ते वजन करेक्ट आलेलं आहे का? आता मशीनवर दिसतं, आता इलेक्ट्रॉनिक वजन काटे आलेले आहेत, आता त्याच्यामध्ये 10 किलो दिसतं. पण तुम्हाला काय माहिती त्याच्यामध्ये काही फेरफार केलेला आहे? काहीच माहीत नसतं. दूध डेअरीमध्ये तुम्ही दूध घालायला जाता, दूध डेअरीमध्ये दूध घालायला गेल्यानंतर तुम्हाला लिटरमध्ये दूध दिसतं, बाबा 5 लिटर 700 मिली दूध भरलं. चला ठीक आहे, राऊंड फिगर आहे, काय अडचण नाही. पण 5 लिटर 700 मिली आणि वर काही 30 मिली असेल तर ते 30 मिली तुम्हाला दिसतं का? दिसायला पाहिजे. ते दिसत नसेल तर आहे ना इथं प्रॉब्लेम. किंवा 5 लिटर 780 मिली भरलेलं आहे आणि दूधवाला तुमचं 5 लिटर 500 मिली लिहित, 700 मिली लिहित असेल तर वरच्या 80 मिलीचं काय? म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये वजनाच्या बाबतीमध्ये, मापाच्या बाबतीमध्ये अजिबात बारकाईनं लक्ष देत नाही. एक मिलीनं, एक ग्रॅमनं हजारो करोडो रुपयांचा घोटाळा होऊ शकतो. आणि आपण समजा 1 लिटर दूध घालत असो आणि रोज आपल्याला जर 50 मिलीचा फटका बसत असेल आणि आपण जर 1 महिना दूध घालणार असलो तर रोज 50 मिलीनं 5 त्रिक 15 लिटर महिन्याचं दूध गेलं ना आपलं. महिन्याभरात 15 लिटर असं जनावराच्या एका वेतामध्ये असं किती दूध जाईल? म्हणजे 1 मिलीने काय फरक पडतो, 50 मिलीने काय फरक पडतो, असा प्रश्न आपण विचारू शकत नाही. एखादं छोटंसं छिद्र सुद्धा जहाज बुडवायला कारणीभूत ठरू शकतं. म्हणून वजन आणि माप याच्यामध्ये अतिशय जबाबदारीनं वजन आणि मापाच्या साह्यानं विक्री करणाऱ्यांनी आणि वजन आणि मापाच्या साह्यानं खरेदी करणाऱ्यांनी अतिशय जबाबदारीनं या बाबतीमध्ये लक्ष घातलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. मग भारतीय दंड संहिता काय सांगते? कलम 261 ते कलम 264, अगदी करेक्ट तुम्हाला बघून सांगतो, 264 ते 267 भारतीय दंड संहितेमध्ये कलम 264, 265, 266 आणि 267 या 4च कलमामध्ये वजन आणि माप यांच्या बाबतीतल्या फसवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे कायदे किंवा कोणत्या प्रकारच्या तरतुदी आहेत याचं वर्णन केलेलं आहे. वजन आणि मापाच्या बाबतीत तुम्ही धान्याच्या दुकानात, स्वस्त धान्याच्या दुकानात, राशनच्या दुकानामध्ये पूर्वी वजनाला काहीतरी लोहचुंबक लावलेलं कुणीतरी सांगायचं, आम्ही ऐकायचो लहानपणी. कुठेतरी किराणा मालाच्या दुकानामध्ये पूर्वी तराजू असायचे, त्या तराजूमध्ये कुठेतरी खालून चुंबक लावलेला असायचा. आता तुम्ही जे पॅकेजिंगचे मटेरियल घेता, पॅक असलेले मटेरियल, मग तेलाचा डब्बा असतो किंवा आणखी काय असतं, सरकी पेंडीचं पोतं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा वजनामध्ये फेरफार असतात. मग आता हे दुकानातून वस्तू घेताना एक
आहे वजन करेक्ट देणं घेणं, तो कदाचित कंझ्युमर कोर्टमध्ये त्याच्या बाबतीत आपण बोलू. पण त्याच्या आतला आणखी एक विषय आहे जो आता भारतीय दंड संहितेमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की अशा प्रकारचा फेरफार करणे किंवा फेरफार करणारी साधनं वापरणे किंवा चुकीची किंवा खोट्या पद्धतीनं वजनं वापरणे. आता दगड ठेवून मोजलं जातं, अजूनही बाजारात काही ठिकाणी अबंड म्हणतात त्याला. अबंड कसला असतोय अबंड? त्याला काही कोणी हिशोब केलाय? आपण बघितलंय कधी? एखाद्या ठिकाणी बरोबर असू शकतो, खात्रीनं प्रामाणिकपणानं शेतकरी अबंड योग्य पद्धतीनं करून आणतात, पण सगळ्याच ठिकाणी तो योग्य असतो का अबंड? एखादं वस्तू ठेवलेली असते, त्यांचं काही घमेल असतं, भांडं असतं बाजारामध्ये, तिथं त्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर ठेवलेलं असतं आणि ते आपण माल टाकतो त्याच्यामध्ये, त्याचं वजन ते ऑलरेडी वजा झालं असं सांगितलं जातं. ते वजा झालेलं असतं का? आपण बघतो का बारकाईनं कधी? कधीच नाही. म्हणजे वजन आणि माप याच्या बाबतीमध्ये कंझ्युमर कोर्टाकडे तर काही मार्ग आहेतच, पण शिवाय त्याला भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा त्याला तरतुदी करण्यात आलेत. म्हणजे हा वजन आणि खोटं माप ह्याच्या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य, त्याचं महत्त्व कळावं म्हणून त्याला दंड संहितेमध्ये लक्षात घ्या, एखादा अपराध भारतीय दंड संहितेमध्ये असतो तेव्हा तो फौजदारी गुन्हा असतो. लक्षात घ्या, फौजदारी गुन्हा म्हणजे साधा सुद्धा गुन्हा नाही, त्याला जेलवारी असते सोप्या भाषेमध्ये. मग किती दिवसाची असू शकते? 1 महिन्याची, 3 महिन्याची, 6 महिन्याची, वर्षाची, जन्म कारावास असतो, कधी कधी फाशीची शिक्षा असते. म्हणजे फौजदारी कृती ही बेकायदेशीर असते, समाजाच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या विरोधात असते आणि अशा कृतीला कडक शिक्षा असतात. म्हणून वजन आणि मापांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही काही गुन्हा करत असाल तर तो गुन्हा भारतीय दंड संहितेमध्ये सांगितलेला दिलेला आहे, त्याच्या वर्णन भारतीय दंड संहितेमध्ये दिलेले आहेत आणि त्याला शिक्षा सुद्धा भारतीय दंड संहितेने ठोठावलेल्या आहेत. म्हणजे हा काही गुन्हा साधा सुद्धा नाही. असा गुन्हा कुणी करत असेल किंवा करणारे कुणी आपल्यासारखे कुणी त्याला खत पाणी घालत असतील तर त्याला आपणही जबाबदार आहोत आणि त्याला शिक्षा ठेवलेली आहे. 264 काय सांगतं? वजन करण्यासाठी खोट्या साधनांचा वापर. मी मगाशी अबंड सांगितलं तुम्हाला. कुणी अजून काही वेगळं साधन वापरतं किंवा खोटा काटा वापरतं, बोगस, जो रजिस्टर नाहीये. आता बरेच काटे आपल्या शेतकऱ्यांच्याकडे रजिस्टर नसतात, ठीक आहे, आपण मान्य करूया. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माझं म्हणणं असेल, बाजारामध्ये व्यापाऱ्यांना माझं सांगणं असेल की आपण आपला काटा अधिकृत वैध मापनशास्त्र म्हणून जे विभाग असतो शासनाचा, त्यांच्याकडून आपण रजिस्टर करून घ्या. काय प्रॉब्लेम प्रामाणिक काम करायला? मग त्यामध्ये सापडलो तर आपल्याला कदाचित पूर्वी काही मिळवलेलं असतं तेही घालवायची वेळ येते. म्हणून आपण आपले जे वजन काटे आहेत, माप आहेत, ती आपण अधिकृतपणे वैध मापनशास्त्र जो शासनाचा विभाग असतो त्यांच्याकडून रजिस्टर करून घेणं योग्य असतं आणि त्याची तपासणी असते अधूनमधून. तुम्हाला माहिती असेल, धाड पडते दुकानांमध्ये किंवा अजून कुठंही जिथं जिथं वजन काटे वापरले जातात तिथं धाड पडते अचानक, मग सापडतात. अगदी साखर कारखान्यांच्या वजन काट्यानेही धाड पडते. अर्थात कोण सापडतं कोण सापडत नाहीत हा आपला भाग नाही, तो सिस्टमचा भाग आहे. पण माझं एक म्हणणं आहे मित्र हो, की आपण वापरणारी वजन आणि माप जी आहेत ती अजिबात खोटी असता कामा नयेत. ही वजन आणि माप जर खोटी असतील, म्हणजे तराजू असेल, इलेक्ट्रॉनिक काटा असेल किंवा अजून तुम्ही 1 किलो 2 किलोचे जे वजन असतात, ठोकळे असतात ना ते जाडजोड, ते असतील किंवा अजून काय असेल, ह्याच्यामध्ये कुठेही खोटापणा आणि कपटीपणा तुमचा दिसत असेल तर तुम्हाला 1 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो, अशी 264 नुसार त्याची, आणि त्याला द्रव्यदंड सुद्धा होऊ शकतो, अशी त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुसरा आहे खोटे वजन किंवा माप यांचा कपटपूर्वक वापर, 265. आता आपल्याला माहित आहे की हे खोटं आहे तरी पण आपण वापरतोय. आपल्याला माहित आहे की आपण फसवायला लागलो लोकांना, जाणीवपूर्वक आपण ही गोष्ट करायला लागलो आहोत, तर त्याला सुद्धा 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कोणत्या तरी वर्णनाची आणि त्याला अगदी द्रव्यदंडाची किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा असू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे फक्त वापरलं, मग आम्ही वापरलं नाही, माझ्याकडे होतं घरी, किंवा मी बाजारमध्ये गेलोय आणि तिथं माझं काम चालू आहे आणि मी कोणीतरी धाड पडल्यानंतर मी ते खोटं जे वजन होतं ते वजन मी अबंड बिबंड जे काय म्हणतात ते आपण बाजूला ठेवलं आणि ते निदर्शनास आलेलं आहे, तर तुम्ही नाही म्हणू शकत की नाही मी हे असंच आणलं होतं आणि हे काय मी वापरणार नव्हतो. नाही, तुम्ही ते जवळच का बाळगलं? म्हणजे तुम्ही खोटे वजन किंवा माप जवळ बाळगलं, म्हणजे तुमच्या घरात काम धंदा व्यापार करताना तिथं कुठं जवळ बाळगलं तरी सुद्धा तुम्हाला तो अपराध म्हणूनच त्याची नोंद होईल आणि त्याला सुद्धा 1 वर्षापर्यंत आणि 1 वर्षाबरोबर द्रव्यदंडाची सुद्धा शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता
ह्याच्या पलीकडे पुढं तुम्ही म्हणणार मी बाजारातून आणलं, अमुक ठिकाणाहून आणलं, एका दुकानातून आणलं, मला काय माहिती खोटं आहे ते. मग तुम्ही जिथून आणलेलं असतं त्याची बिल पावती घ्यायची असते. त्या बिलाच्या आधारे मग तपास यंत्रणा जिथं आणलं तिथं जातात आणि तिथं गेल्यानंतर मग असं खोटं वजन खोटं माप बनवल्याबद्दल त्या निर्मात्याला बनवणाऱ्याला सुद्धा दोषी ठरवलं जातं आणि त्याला सुद्धा 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारची खोटी वजनं तयार करणे, खोटी मापं बाळगणे किंवा त्याचा वापर करणे आणि यातून समाजाची फसवणूक करणे, अशा प्रकारचं कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला कमीत कमी 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि त्यासोबत द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये कुणीही अशा खोट्या वजनांचा खोट्या मापांचा वापर करू नका. कुणी करत असेल तर त्याला खतपाणी घालू नका. आपण जागृत ग्राहक जागृत नागरिक म्हणून आपण या बाबतीमध्ये आवश्यक ती काळजी घ्यावी, घेतली पाहिजे, घ्याल अशी आशा बाळगतो आणि आजच्या पुरतं इथंच थांबतो. कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी बऱ्याच लोकांनी 122 लोकांनी अल्पावधीत सबस्क्राईब केलेले त्या सर्वांचं पुन्हा आभार मानतो. अजून जे कोणी नवीन लोक आहेत त्यांना विनंती करतोय सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. लाख मोलाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू द्यात. आजच्या पुरते एवढंच. जय हिंद, जय शिवराय.